Vidai Pune and Fever 94.3 brings to you Pune to Pune. मला अजून आठवतं की जेव्हा डॉक्टर नायडूंबा मला लंडनमध्ये भेटले, डायरेक्टर जनरल होते CSRचे, आणि त्यांनी मला ऑफर केली. मी 32 वर्षाचा होतो त्यावेळी. फक्त परत ये भारतामध्ये, परत ये. तर मी म्हटलं येईन, एका कंडिशन. आलो तर पुण्यात नाही. तर पुणे हे माझं फार आवडतं शहर त्यावेळी होतं लहानपणी, आणि अजूनही आहे. आता मला 50 वर्ष होत आली इथे, हो, असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. ब्लेंड ऑफ अकॅडमिक एक्सलन्स आहे, इंडियन इंडस्ट्रियल स्ट्रेंथ आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कल्चरल हेरिटेज. बरोबर बरोबर. असं कॉम्बिनेशन इतर सिटीमध्ये कुठे मिळत नाही. हिंजेवाडी एरियात जर आपण नुसता बघितला तर तिथे राजीव गांधी IT पार्क, जवळजवळ 2800 एकर, 800 कंपनी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. वा. आणि त्या अगदी त्याच्याजवळ म्हणजे सगळ्या आपल्या इन्स्टिट्यूशन, Right. CBSS म्हणा, ISER म्हणा, NCL म्हणा, की NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे, त्याच्या बाजूलाच ती ISER बरोबर. आहे. मला आठवतं मी जेव्हा डायरेक्टर जनरल होतो CSRचा, तर त्यावेळी ISERची कल्पना आली की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ISER आपण हे करायला, आणि मग त्याच्यामधलं पुण्यामध्ये ते यावं म्हणून मी 100 एकर जागा माझी NCLची ISERला दिली. अरे वा.